चलो तर चला सॉल्व्ह करूया. आज किती आपला डे 28वा पोचलेलो आहे. अँड मला वाटतं की ह्या समजा जर आपली अख्खं फुल तयारी झाली असणार आणि हा सम आपल्या ग्रुप सीच्या मेन्सला आलाय, त्यामुळे मला असं वाटतं एक्सपेक्टेड आहे की आत्ताची जी कंबाईन येईल नाही का 2400 त्याला प्रीला तर 100% येईल. आपल्याला माहिती आहे काय करायचं. जो आपला जो तासाचा असतो तो 11ने मायनस करायचा आणि मिनिटचा असतो तो 60ने मायनस करायचा. म्हणजे किती असं 60 मायनस 23 म्हणजे 1:37 बरोबर. 1:37 असं उत्तर येते. सोपं आहे. आता बघा. याचा डिफरन्स काढा. 13 26 39 36 काढले 39 52. आता परत जर ह्याचा डिफरन्स काढला तर जर तुम्हाला 13चा पाडा माहित असला तर कळते 13च आहे. नसलं तरी ठीक आहे. तरी काही नाही बघा. 13 13 13 येते. मग इथं परत 13 येणार, इथं 65 येणार आणि 134 प्लस 65 199 येते. नॉर्मल सिरीज होती, इतकी काही अवघड नव्हती. हे करूया. ऑल ग्रॅज्युएट्स आर गर्ल्स. ऑल गर्ल्स आर स्मार्ट. ऑल गर्ल्स आर स्मार्ट आणि नो स्मार्ट इज बॉय. ह्याचा कशाशी बॉयशी संबंध नाहीये. ठीक आहे. सम स्मार्ट आर ग्रॅज्युएट बरोबर आहे का? तर सम स्मार्ट आर ग्रॅज्युएट बरोबर आहे. येस. सम बॉय आर गर्ल तर बॉय आणि स्मार्टचा संबंध नाही, तर मग गर्लचा पण संबंध येणार नाही. ओनली स्टेटमेंट वन इज करेक्ट. बघा, चोर वकील गुन्हेगार खूपच मस्त प्रश्न घेतलाय. कारण म्हणजे ह्युमरस वेनी नाही, पण कसं आहे आता आपण कसं करू, चोरला इथं करू, वकील इथं करू आणि गुन्हेगार इथं बरोबर. पण नाही का असं स्टेटमेंट मांडायला बघायचं. बघा, सर्व गुन्हेगार चोर आहेत का? तर नाही, सांगता येत नाही. कारण कदाचित एकाने चोरी केली असेल, एकाने मर्डर केला असेल, एकाने किडनॅपिंग केली असेल. पण सर्व चोर हे गुन्हेगार आहेत का? तर येस, 100% सर्व चोर हे गुन्हेगार आहेत बरोबर. सर्व चोर हे गुन्हेगार आहेत. आणि चोर आणि गुन्हेगाराचा संबंध आहे का? तर एकही संबंध नाहीये. त्यामुळे लांब असं कुठला बघा फिगर येते, तर फिगर नंबर डी येते. हं? चोर, वकील आणि गुन्हेगार. मेटल इज रिलेटेड टू स्कल्प्चर. इन द सेम वे असं प्रश्न येतात, सरळ सरळ तर भरपूर येतात आणि ग्रुप सीच्या आपल्या मेन्सला पण येण्याची शक्यता आहे. सिंपल असते. फक्त रिलेशन शोधायचं बघा की मेटल म्हणजे स्कल्प्टर म्हणजे काय करतं तर आता जो स्कल्प्टर असतो तो म्हणजे पुतळा बनवण्यासाठी कशाचा यूज करतो, धातूचा यूज करतो बरोबर. तसंच कॅनव्हास कॅनव्हास कशासाठी कोण यूज करतं ह्याचं, तर पेंटर यूज करतो. पेंटिंग नाही, पेंटिंग करण्यासाठी यूज होतो, पण यूज कोण करतो, पेंटर करतो. हा, त्यामुळे चित्रकार असं जे उत्तर येते. हम्म, आता हे बघा की हे पुस्तक 1950 1980 दरम्यान भारतातील गरिबीच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणारे एकमेव पुस्तक आहे. ठीक आहे, एकमेवला आपण अंडरलाईन केलं. निष्कर्ष बघू. 1950 पूर्वी गरिबीचा प्रश्न नव्हता. आता हे आहे का बरोबर, तर ऑफकोर्स नॉट. ऑफकोर्स गरिबीचा प्रश्न होता किंवा असणार, पण इथं काय दिले, फक्त हे पुस्तक होतं असं दिलंय बरोबर. म्हणजे कदाचित 1950च्या आधी गरिबी भरपूर होती, पण त्यात पुस्तक लिहिलं नव्हतं, त्यामुळे हे निष्कर्ष गेलं. आता बघा, 1950 ते 1980 या काळात भारतातील गरिबीबद्दल इतर कोणतेही पुस्तक प्रकाशित नाही बरोबर. आता आपण हे वाचलं, आपलं वाटणं चुकीचं आहे, पण इथं काय दिले बघा की करणारे एकमेव पुस्तक आहे. म्हणजे तेच त्यांनी सांगितले. 1950 ते 1980 मध्ये एकच पुस्तक होतं आणि ते हे आहे, आणि तेच तिथं दिले. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. हे बघा. हम्म, ठीक आहे, हे आता असं झालंय. इंग्लिश मध्ये बघू, हे मी करतो नंतर नाही का. आता कॉर्नरचं हे झाले. आता CORNER असं लिहायचं पहिल्यांदा, नंतर हे इथं लिहायचं GSVRIV. आता हे बघितलं तुम्हाला कळणार की बघा ABCDEFG म्हणजे बघा 1 2 3 आणि चौथं. म्हणजे असं म्हणजे प्रॉपर ना 4 4 प्लेस पुढे गेले बघा. ओ नंतर ओ ओ प्लस 4 बरोबर एस येते. असं करून असं हे येते. त्यामुळे जर आता तुम्ही सेंट्रलचं आता हे जर सॉल्व्ह केलं तर काय येतंय, एक येते इथे जे येते, जी येते, IRXVE आणि P. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 असं करेक्ट येते. +4 ह्याचं उत्तर होतं. +4 करेक्ट. आता हे बघा, हे फिगर बघा. आता या फर्स्ट इन्सिडेंट बघितल्यावर नॉर्मल माणसाच्या ह्याने बघायचं बघा. इथं काय दिसतंय की एक सर्कल आहे, सगळीकडे सर्कल आहे. बरं, आता एकूण ना याला दांडे किती आहेत मोजूया बघा. इथं किती, 4 3 आणि 2. बरं ठीक आहे, डिक्रीजिंग ऑर्डर आहे वाटतं. इथं बघा 3 2 आणि 4. बरं ठीक आहे.
आता इथं बघा 2 4 मग काय इथं असणार 100% 3 असणार. असं कुठलं फिगर आहे ज्याला 3च दांडे आहेत? हं? असं अॅनॉलॉजी आहे. असं तऱ्हेने असंही करायचं होतं. बघा आता इथं काहीतरी पी प्लस क्यू म्हणजे काय? पी इज ब्रदर ऑफ क्यू मायनस म्हणजे मदर. ओके. आणि आता विच ऑफ द फॉलोइंग मीन्स एम इज मॅटर्नल अंकल ऑफ आर. मॅटर्नल अंकल म्हणजे काय? इथं आर असणार, इथं आर ची आई असणार आणि आईचा एक भाऊ असणार आणि जो असणार एम. बरोबर. एम हा मॅटर्नल अंकल म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे आणि एमचं जेंडर आहे. आता आपण ऑप्शन नंबर 1 बघू. एम मायनस आर म्हणजे काय? हे बघा मायनस म्हणजे काय? एम इज मदर ऑफ आर. एम इज मदर ऑफ आर. इथंच गेलं का? कारण एमचं जेंडर काय आलं? फिमेल आलं आणि आपण काय म्हणतो? एम तर मॅटर अंकल आहे त्यामुळे हे गेलं. ऑप्शन नंबर 1 गेलं. ऑप्शन नंबर 2 एम प्लस के म्हणजे काय? एम इज ब्रदर ऑफ के. बरं ठीक आहे. एम इज ब्रदर ऑफ के. अजून काय दिले? के मायनस हे एम इज ब्रदर ऑफ के. के मायनस आर. के इज मदर ऑफ आर. के इज मदर ऑफ आर. आलं बघा इथं झालं निघलं. बरोबर. मॅटर्नल अंकल. त्यामुळं ऑप्शन नंबर 2. हे पण बघा सोपं आहे. बघा की अनिता अँड विना आर रनिंग इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन म्हणजे समजा हा बिंदू आहे, ही इथं पळते, ही इकडे पळते. स्पीड किती आहे? आणि अनिताची 8 आहे, विनिताची 10 आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देम आफ्टर 2.5 hours. ठीक आहे, एवढं दिलं आपल्याला. सिंपल आहे. आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. डी इज इक्वल टू काय? स्पीड इंटू टाइम. एवढं माहिती आहे. आता स्पीड काय आहे ह्यांची? तर मग स्पीड बघा. आता अपोजिट डायरेक्शन आहे म्हणजे लांब लांब जाणार. बरोबर, म्हणजे प्लस होणार यांचं स्पीड. 8 आहे आणि 10 आहे म्हणजे काय? 8 आणि 10 म्हणजे 18 आले. आणि टाइम टाइम किती? 2.5 hours. आता 2.5 म्हणजे असं असतं. बरोबर. आणि हे फ्रॅक्शन जर तुम्हाला माहिती आहे कसं सॉल्व्ह करायचं बघा. असं असतं. 2 ने ह्याला मल्टिप्लाय करायचं. 2 to the 4 प्लस 1 म्हणजे किती? 5. म्हणजे 5/2 असं असतं. म्हणजे हे इंटू 5/2. 2 1 जा 2 9 जा 9 5 जा 45. 45 उत्तर येते. असं होतं. आता बघा. आता हा प्रश्न ना मुद्दामून घेतलाय मी. हा प्रोबॅबिलिटीचा प्रश्न आहे आणि म्हणलं की ग्रुप सी ला तर येणार नाही. मेन्सला गॅरंटी देतो कारण हार्ड झाले. पण ग्रुप बी ला येण्याची शक्यता, कारण ह्यावेळी ग्रुप बी ला प्रश्न आला सिम्पल आलेला. ह्याचा अर्थ प्रोबॅबिलिटीवर प्रश्न येतील. जर प्रोबॅबिलिटी माहित असलं तर सोपं आहे. प्रोबॅबिलिटीचे प्रश्न अवघड नाही आहेत, फक्त थोडेसे टाइम कन्झ्युमिंग आहेत. हे बघा. बॅग कंटेन्स 2 लाल 3 हिरवं आणि 2 ब्लू. ठीक आहे. अजून काय? 2 बॉल्स आर ड्रॉन एट रँडम. बरं ठीक आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी नॉन ऑफ द बॉल्स ड्रॉन इज ब्लू? हा सिम्पल आहे. बघा आता आपल्याला एकूण किती? 2 बॉल काढलेत. तर आपल्याकडे एकूण किती बॉल आहेत बघा? 3 प्लस 2 प्लस 2 म्हणजे किती? 7 आहेत. बरोबर. आणि आता प्रोबॅबिलिटी कशी काढायची असते आपली? की इथं टोटल लिहायचं आणि इकडे जे विचारले ते लिहायचं. आता आपण टोटल काढू. टोटल नंबर ऑफ सेट्स किती आहेत? 7C2 आलं. एक मिनिट इथंच लिहितो सर. 7C2 आणि इथं वरती काय येणार? की नन ऑफ देम इज ब्लू म्हणजे आता ब्लू नको आहेत. एकूण किती बॉल आहेत? 7 आहेत. त्यातले ब्लू किती आहेत? 2 आहेत. म्हणजे आपले किती? 5C2 येणार. आणि हे आता कसं असतं? 5 into 4 अपॉन 7 into 6 हे असं असते. कारण 5C2 आणि 7C2 बघू. जर हे तुम्हाला कळलं नसतं तर ह्याचे पण व्हिडिओ बनवू आपण. 2 3 जा झालं. 5 2 जा 10/21 अकराने उत्तर येते. चला. आता बघा आपण ह्याच्या आधी ना रेशोचं घेत होतो. जर ते तुम्ही नीट केलं असलं तर तुम्हाला हा प्रश्न येणार. जर ते नीट नसेल केलं तर हा प्रश्न जमणारच नाही. हे बघा, काय दिले बघा. व्यवसायात ए आणि सी चे गुणोत्तर. म्हणजे A:C किती दिले आपल्याला? 2:1 दिले. अजून काय दिले? A:B किती दिले? 3:2 दिले. आता आपल्याला एवढा आहे तर आपल्या बीचा नफा किती आहे काढायचा. आता आपण काय काढणार? तर A:B:C काढू. पण त्याऐवजी येतं बघा. आता A:C हे आहे. आता C:A काय असणार? 2:1. आणि आपल्याला दिले A:B किती आहे? 3:2. C:A:B हे किती येणार बघा? 2:1 आणि आपण लिहितो इथं 3:2. बरोबर. असंच लिहिलं. CA आणि आपण AB लिहिलं. आणि आता आपण काय करतो? तर हे आपण मल्टिप्लाय करतो. ह्या नंबरनी वरच्याला आणि ह्या नंबरनी इथं खालच्याला. 3 to the 6. 6:3 बरोबर आहे ना?
नाही नाही नाही, चुकलंय तेच म्हणलं, असं कसं काय यायला लागले. आय एम रिअली सॉरी. बघा हे बघा, आपलं ए इज टू सी किती आहे? 2:1 आहे. हा, तर सी इज टू ए काय असणार? तर रिव्हर्स होणार बरोबर. 1:2 येणार. आणि त्यामुळे आपलं हे कसं येणार? 1:2 अपॉन 3:2. तर 3 वरती मल्टिप्लाय होणार, 3 होणार, इंटू इथं 3 to the 6, आणि दोन्ही खाली मल्टिप्लाय होणार, 3 to the 6 आहे तसं, आणि हे काय, 2 to the 4. झालं. म्हणजे बघा, आपलं सी इज टू ए इज टू बी आलं, 3:6:4 ह्या रेशोमध्ये आहेत. आता आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला बी काढायचं आहे. तर ह्यात बी किती आहे? बघा, इथं 4 आहे बरोबर, इथं 4 आहे. 4 लिहिणार अपॉन टोटल किती? 6 + 4 म्हणजे 13 झालं. आणि इंटू हा जो नफा आहे तो 57,300. आता हे तर आपलं कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे. 48,400 असं येते. आय होप तुम्हाला कळालं असेल. रेशो अँड प्रोपोर्शन जर तुम्ही नीट केलं असलं तर सिम्पल होईल. बघा, आता हे पण एकदम सोपंच आहे म्हणता येईल. बघा, अ टँक कॅन बी फिल्ड बाय पाईप इन 2 hours, बाय बी इन 6 hours. बरं ठीक आहे. ऍट पाईप 10 वाजता काय केलंय? पाईप ए सुरू केलाय, आणि किती वेळ लागणार जर पाईप बी आपल्याला जर नंतर सुरू केलाय तर? आता आपण काय करूया? आता आपण एस टी डी लिहूया. एस टी डी एरिया बी. एला किती वेळ लागतो? 2 तास. बी ला किती वेळ लागतो? 6 तास. याचे एलसीएम 6 तास काढू आपण. मग ए ची स्पीड काय येणार? 2 3 6 3 येणार, आणि बी ची स्पीड काय येणार? 1 येणार. एवढं आपल्याला कळतंय. आता काय केलंय बघा, की 10 वाजता पाईप सुरू केला, आणि आता आपल्याला काढायचं, आणि बी किती? बी 11 वाजता सुरू केला. हा, म्हणजे 10 ते 11 1 तास ना एने एकट्याने काम केलं. आपलं एकूण काम 6 आहे, आणि आपल्याला एचं काम, एक काम किती करतो? 3 काम करतो बरोबर. तासाला 3 काम करतो. आता 1 तास काम केलं आणि 3 काम झालं, 6 - 3. आता काम किती राहिलं? 3 राहिलं. हा, डिस्टन्स किती राहिला? 3. आता स्पीड आपली किती आहे बघा, एक ए ची 3 आणि बी ची 1 म्हणजे 4 आहे. झालं. आणि आता आपल्याला काढायचं काय? टाइम काढायचं. राहिले किती वेळ लागणार? 11च्या नंतर. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, 3/4. म्हणजे 3/4 म्हणजे 3/4 म्हणजे आपल्याला 3/4 तास लागणार बरोबर. म्हणजे 1 तास असतो, आणि 3/4 तासाने किती? 45 मिनिटं एक्स्ट्रा लागणार, म्हणजे 11:45. 11:45 आपलं उत्तर येते. असं आहे. चला, हे बघू. खालील आपलं दिले हे बघा. हा काय म्हणतो की टॅक्स असिस्टंटचा ह्याच्यात मेसचा प्रश्न आहे, तेव्हा हा तसा उचललाय बघा. खालील ह्याच्यावरनं 2006 ते 2010 पर्यंत किती टक्क्यांनी वाढ झाली? सिंपल आहे. आपलं 2006 मध्ये आधी किती झाले बघायचं? 200. 2010 मध्ये किती झाले? 1000 झाले. एकूण किती वाढले? 200चा 1000 झाले म्हणजे 800 वाढलेत बरोबर. आपल्याला टक्के काढायचे आहे. आता टक्के काढायचं आपण काय, आता कंबाईनला कसं म्हणतो? नाही 60 पडलेत किती पैकी? 100 पैकी. तसं 800 वाढले किती? किती पैकी? तर आधी किती होते? 200 होते, म्हणून 200, आणि इंटू 100. 400 म्हणजे 400% वाढ झालेली आहे. असं आहे. हे पण एक मस्त आहे बघा. इनर्स हे बघा, शाळेतील 768 विद्यार्थ्यांनी रांगेत उभा करायला सांगितले. हा, प्रत्येक रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्या 1/3 रांगेच्या संख्या आहेत. आपल्याला दिले. आता आपण कसं काढतो सांगतो तुम्हाला. समजा जर शाळेत एकूण 5 रांगा आहेत, हा, आणि त्या 5 रांगांमध्ये प्रत्येकाच्या 3 विद्यार्थी उभारले. आपण काय म्हणतो? एकूण विद्यार्थी किती? तर 15 बरोबर. पण ते काय करतो? टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो इंटू नंबर ऑफ रोज बरोबर. आता समजा, जर ना रांगेत एक्स विद्यार्थी उभारलेत, तर टोटल नंबर ऑफ रोज किती दिलेत? तर 1/3 ऑफ एक्स आहे. बरोबर. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स इन रो इंटू नंबर ऑफ रोज, 1/3 ऑफ एक्स. हे काय ना, टोटल नंबर ऑफ विद्यार्थी आहे, म्हणून इंटू 768. सिम्पल. आता आपण हे काय करणार? तर आपण ह्याला मल्टिप्लाय करूया. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 768 इंटू 3. आता काय म्हणतो आपण? आपण अजून एक, आता एक तर हे मल्टिप्लाय करायचं, आणि त्यानंतर त्याला बाहेर काढायचं, असं एक करू शकतो. किंवा त्याच्यावर एक बेस्ट मेथड काय आहे? हे बघ, इकडे 3 आहे, तर आपण ह्याच्यातनं अजून अजून आपण ह्याच्यातनं 3 बाहेर काढूया बरोबर. 3 डिवाइड करू म्हणजे काय येणार? 150 256 आलं. हा, इंटू 3 इंटू 3.
हे का केलं आपण? तर एकाच कारणामुळे केलं. हे बघा इथे एक्स स्क्वेअर आहे. आता बघा, जेव्हा आता आपण स्क्वेअर रूट घेणार तर तीन, आता 2 वेळा 3 आहे म्हणजे ह्याचं काय होणार, तर फक्त एक सिंगल 3 राहणार. इंटू आता 256 आहे, 256 आपल्याला माहिती आहे 16च असते. झालं, निघलं. 16 3 जा 48, 48 येते. आपण सिंपल केलं. आणि आयोगाचाच प्रश्न आहे त्यामुळे काय असं सॉल्व्ह करायला लागणार. बघा, यश ट्रॅव्हल्स टू नॉर्थ 5 किलोमीटर्स. ठीक आहे, इकडनं होता 5 किलोमीटर वरती गेला. अजून काय? टर्न्स राईट अँड ट्रॅव्हल्स 8 किलोमीटर. बरं ठीक आहे, 8 किलोमीटर गेला. अजून काय? अँड देन टर्न्स राईट अँड ट्रॅव्हल्स कवर्स 3 किलोमीटर. बरं ठीक आहे, इथं 3 किलोमीटरच कव्हर केले. अँड देन अगेन टर्न्स राईट अँड ट्रॅव्हल्स 5 किलोमीटर. आता खाली बघताना राईट वळतो म्हणजे आपल्या लेफ्टला वळणार. आणि किती? 5 किलोमीटर गेलाय. वरती 8 आहे. बरं ठीक आहे, 5 किलोमीटर इथं गेलाय. अजून काही? अँड टर्न्स लेफ्ट अँड ट्रॅव्हल्स 2 किलोमीटर. आता इथं 3 होतं तर इथं 2 म्हणजे ओव्हरऑल ज्या इथं आलेला तर तिथंच पोहोचलाय. हे 5 आहे. आणि हाऊ फार इज फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट. सिंपल आहे, हे 8 आहे, हे 5 आहे म्हणजे हे किती असणार? हे 3 असणार. ऑप्शन नंबर 3 आहे. सोपं आहे. हे पण ग्रुप सी आपला मेन्सचाच प्रश्न आहे. आता जर तुम्हाला माहित असलं, बघा इथं हे दिले की बी इज पॅरलल टू सीई, तर ह्याचा अर्थ काय असतो? इथं जर 40% आहे तर इथं पण हे 40 असते, म्हणजे 40 डिग्री असते. आणि आपल्याला काय काढायचं? अँगल ए सी बी काढायचं आहे. बघा तुम्ही सांगतो, ह्याला आपण काय म्हणतो? 90 डिग्री म्हणतो. आणि ह्याला काय म्हणतो आपण असं? तर 2 वेळा 90 असतं. म्हणजे कुठल्याही स्ट्रेट लाईनचा अँगल किती? 180 करतं. आता जर आपण बी सी ए बी सी डी असं बघितलं तर आपल्याला काय ना, हे 180 आहे म्हणजे बी बी सी ए प्लस ए सी ई प्लस ई सी डी हे 180 आहे, एवढं आपल्याला कळतंय. बी सी ए काय आहे माहित नाहीये, एक्स आहे. प्लस ए सी ई 40 प्लस 80 इज इक्वल टू 180. एक्स इज इक्वल टू 60 येते. ठीक आहे, आणि हेच उत्तर आहे. सोपं होतं, फक्त आपल्याला थोडंसं लॉजिकल ते माहित पाहिजे. आता बघ, हे हा पण प्रश्न मस्त आहे की ए एका वस्तू विकतो ज्याची किंमत त्याला 20%च्या नफ्यावर. ठीक आहे, हा पण एडिट करायला लागेल. बघा, A sells an article which cost him 400 rupees to B at profit 20%. B then sells it to C, making a profit of 10%. He paid. How much does C pay to A? बघा सिंपल आहे. आता 400. हा, तर 400ला त्यांनी काय केलं की 20% वाढवलं आणि B ला विकलं म्हणजे किती? 400चं 10%, 40, 20% इंटू 2 म्हणजे 80. 480ला विकलं. आता 480ला विकल्यावर B ने काय केलं? 10% वाढवलं आणि C ला विकलं. 480चं 10% किती? 48. म्हणजे किती आलं? 8, 528 आलं. झालं, आणि तेच आपल्याला काढायचं एकूण किती आहे? तर 528 आहे. सोपं होतं का? हे मिरर इमेज, हे मिरर इमेजलाच कळते. बघा, हे इकडे हे गोल आहे आणि इथंच असं असणार, त्यामुळे एकटाच फिगर आहे. ऑप्शन नंबर 3. हा प्रश्न पण आपल्या ग्रुप सिमेंट्स मधला आलाय. सिंपल आहे, दिले बघा इथं प्रॉपर हा असा नंबर दिलाय, त्यांनी त्या नंबरचं मल्टिप्लिकेशन दिलं म्हणजे तो तिथं कुठंतरी यूज करायचा. आता आपण रूट लिहू. आधी आपण काय लिहू? हा नंबर आहे तसा लिहू आणि त्याचा पॉईंट काढू. 69696 अपॉन 14/4 इंटू. आता वरती बघा काय, वरती ना 69. ह्याला बघा, ह्याला एकूण किती पॉईंट आहेत? 1 2 3 पॉईंट आहेत. म्हणजे काय, आपण जर वरती जर 1000 ने मल्टिप्लाय केलं तर खाली पण 1000 ने मल्टिप्लाय करायला लागणार, एवढं आपल्याला कळालं. ठीक आहे, आता खाली बघा, खाली किती पॉईंट आहे? 1 पॉईंट आहे म्हणजे इंटू इथं 10 केला असता म्हणून इंटू 10 करायचं. एवढं आपल्याला कळालं. हे केलं आणि हे गेलं. ठीक आहे, आता 6969 म्हणजे रूट ऑफ, आता 69696 ह्याला काय लिहू शकतो आपण? क्वेश्चन मध्ये दिले 484 इंटू 144 अपॉन 144 आहे इंटू 1/100 आहे, एवढं आपल्याला कळतंय. बघा, 144 गेले, 144 गेले, म्हणजे रूट ऑफ 484 अपॉन 100. आता रूट ऑफ 484 काय आहे माहिती आहे का तुम्हाला? 22 असते, 22. तर मग आता हे काय येणार? 22 येणार अपॉन रूट 100 किती? 10 असते. झालं, 22 अपॉन 10 म्हणजे 2.2. ठीक आहे, असं आहे. झाले प्रश्न अशा तऱ्हेने असं होतं. चलो, म्हणजेच तुम्ही सॉल्व्ह करत असाल आणि कधी वर खाली 1 2 दिवस जर नाही झालं तर तेवढं ऍडजस्ट करा, कारण माझ्या मग काय काही गोष्टी सुरू आहे. आय ऑल्सो हॅव अ लाईफ. तर मी ट्राय करीन मॅक्झिमम डेली द्यायला, पण काय काय मिस होऊन जातं. ऑल द बेस्ट.